सर्वांचे स्वागत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख काल होती आणि एकूण 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। बाकीच्या प्रभागांमध्ये आता 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे। प्रभाग क्रमांक 2 ड मधून जुने जाणते शिवसेनेचे गणेश कोट हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यांना शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार गणेश कोट साहेब। बरं, काय सांगाल? म्हणजे तुम्हाला तसं पाहिलं तर ही निवडणूक ही काही नवीन नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही ह्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने बघता? काय नाही, आता ही निवडणूक अशी बीजेपी शिवसेना युती झालेली युतीची आहे, त्याच्यामुळे एकदम सोपी झालेली आहे। कारण माझ्या विरोध मनसेचा एक उमेदवार आहे, बाकी अपक्ष आहे, त्याच्यात काय फरक नाही पडणार। आणि इकडून शाळ आणि वडोलीला माझ्या विरोध उमेदवारच नाही। पहिला वार्ड माझा तो वडोली पण माझ्याकडे होता, 10 वर्ष तिथे नगरसेवक होतो मी। आता परत हा वार्ड होता, माझे 2 वार्ड माझे आलेले आहेत असेच, त्याच्यामुळे मला एकदम सोपा झाला। पण तरी सुद्धा आता प्रभाग हा मोठा झालेला आहे, बराच वाढलेला आहे। आधी पहिल्यांदा 8-10 हजारामध्ये प्रभाग असायचा, आता तोच 20 हजारापर्यंत गेलेला आहे। त्याच्यामुळे काय एवढं नाही। आमचे दुसरे आम्ही इथे 3 नगरसेवक सिटिंग आहे। एक दुर्योधन पाटील आहे, राजू देवडेकरची मिसेस आहे तिथे, 3 वार्ड आम्ही सिटिंग आहे। एक दया गायकवाड आहे, आम्ही सिटिंग आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं काय वाटत नाही का नवीन काय करायला लागेल। आम्ही पहिलं फिरलो होते, कामं केलेली। बरं, तुम्हाला वाटतं का की तुमच्या प्रभागाचा हवा तेवढा आणि हवा तसा विकास झाला आहे? माझ्या प्रभागाचं झालंय, खाली हा रोड राहिलेला आहे, हा रोडचा पण वर्कआउट झालेली आहे। इलेक्शन नंतर लगेच काम चालू होणार, बाकी माझ्या प्रभागाचा विकास झालेला आहे। बरं, आता सध्या हे पर्व हे विकासाचं आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। तर प्रभागाचा विकास झाला म्हणजे आपोआप शहराचाच विकास होतो। आता पाणी, गटार, पायवाटा ह्या गोष्टी आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येऊ शकतं की जेणेकरून या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास? याच्यात मी आमच्या या वार्डासाठी मी असं केलेलं आहे, माझ्या गावातील सर्व मुलांना मी सेंच्युरीला कामाला लावलं। माझा मंदिरचा एक कार्यक्रम मोठा आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम मी खूप राबवतो इथे, त्याच्यामुळे मला काय अडचण येत नाही। म्हणजे सगळ्याच स्तरावर काम करतो, सर्व सगळं। बरं, तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली? राजकीय वाटचाल माझी चांगलीच आहे। कारण काय आहे माहिती आहे का, मला आता पुढं तर जायचं आहे, तर बघू आता आमचे साहेब शिंदे साहेब कसं मला पुढं घेतात, घेतीलच, मला असं त्यांच्यावर भरोसा तर आहे। पण आता नगरसेवक पदाबरोबरच तुम्हाला जर कुठलं पद द्यायचं म्हटलं तर तुम्ही कुठलं पद घेऊ? मी महापौर पण मागू शकतो, महापौर, कारण मी आता सिनियर आहे, सिनियर, मी 95 चा नगरसेवक आहे, त्याच्यामुळे महापौर मागू शकतो। बरं, आता तुम्ही साधारणतः तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कधीपासून सुरू झाली आणि कुठल्या कुठल्या पदांवरती तुम्ही? मी आता कोणता पद नव्हता मला, मी याच्या आधी 10 वर्षे शिवसेनेत होतो, 3 वेळा शिवसेना, 2 वेळा मी राष्ट्रवादीत होतो, 15ला मी परत शिवसेनेत होतो। त्याच्यामुळे मला पद तर मी कोणताच घेतला नाही। गटनेता होतो, स्टँडिंगला होतो 4 वर्ष स्टँडिंगला होतात आणि गटनेता म्हणून एक पद होतो। बरं, हे सगळी तुम्ही पद भूषवित असताना साधारणतः या अनुषंगामध्ये तुम्हाला कुठली चांगली आणि वाईट अनुभव आले किंवा कुठली चांगली कामं झाली? कामं तर चांगली झालेलीच आहेत, कारण काय एवढं आम्ही सिटी पार्क झाला आमच्या त्या वेळेलाच, त्याच वेळेला खाली बोटॅनिकल गार्डन माझ्या वाड्यात राहिलेलं आहे, तर तिथे वस्ती आहे, ती उठवायला लागेल आपल्याला। तर मी त्यांना सांगितलेली वस्ती मी उठून देते, आता त्यांना रूम द्या, मी उठून देतो। तर ते बोललो होतो मी, कमिशनरने मला प्रोजेक्ट पण तयार करायला सांगितलेलं, पण ते कमिशनचीच भेटलेलं इंदर होतं तेव्हा। बरं, इथले मतदार तुमच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतील तुम्हाला वाटतं? खंबीरतेने, आणि विजय हा निश्चित आहे। 5 वेळा मला निवडून दिलेलं आहे, 5 वेळा निवडून दिलेलं आहे। 5 वेळा तुम्ही नगरसेवक म्हणून 5 मी 4 वेळा आहे, 1 वेळा महिला महिला, असे 5 वेळा केलेला आहे। बरं, आता 15 जानेवारी रोजी निवडणुका होत आहेत, तुम्ही मतदारांना काय आव्हान? मतदारांना एवढंच सांगेन, मला जास्तीत जास्त कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढी जास्तीत जास्त मतं पडतील
तो एक नंबरचा नगरसेवक म्हणून मला निवडून द्या. जेवढी जास्त मते पडतील तेवढी द्या. एक नंबर मताने निवडून आलो पाहिजे. आताच आपण गणेश कोट यांच्याशी आपण चर्चा केली. गणेश कोट हे गेले 4 टर्म निवडून येत आहेत आणि त्यांचं कार्य सुद्धा अमाप आहे. तिथली लोक सुद्धा समाधानी आहेत. त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवरती कामं केलेली आहेत. तर त्याच्यामुळे एक विश्वास आहे की इथली लोक ह्यांच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहतील आणि यांना बहुमूल्य मतांनी विजयी करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.